नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। घोरपडीचे लिंग इंद्रलाजची मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून तस्करी होणार असल्याची माहिती भारत सरकारच्या अखत्यारीतील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय केंद्राच्या पथकाला माहिती मिळाली। या पथकाने तस्करी करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतलंय। यावेळी एक संशयित आरोपी पसार झालाय, तर दुसऱ्याच्या ताब्यातून घोरपडीचे 781 लिंगे व 20 किलो इंद्रजाल जप्त करण्यात आलंय। आदेश खत्री पवार असे अटक केलेल्याचे नाव आहे। घोरपड या वन्य प्राण्याची सुमारे 781 लिंग तसेच सागरी जीव असलेले इंद्रजाल साधारणतः 20 किलो असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलाय। या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे 30 लाख रुपये इतकी आहे असा प्राथमिक अंदाज आहे। संशयित आरोपी आदेश पवार यास नांदगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात रविवारी नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने हजर केले। यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत पवार यास 2 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे। निखिल सावंत यांच्या पथकाने अस्वलदरा भागात सापळा रचून पवार यांच्या मुसक्या आवळल्या। आदेश खत्रीचा साथीदार पळून जाण्यास यशस्वी झालाय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।